मी अमृता पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे शिवास किचनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट करा। आता आपण 65 करण्यासाठी लागणारी सामग्री बघूया। चिकन धुवून घेतलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, गरम मसाला हा घरी केलेला मसाला आहे, मीठ, लिंबू, फूड कलर, पिठी घेतलेली आहे, तसेच कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेतलेला आहे। पण तुम्हाला मी नंतर व्हिडिओ करताना सांगेन की तुम्हाला ह्याचं प्रमाण किती प्रमाणात घ्यायचं आहे। तर मग आता सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आता लिंबू पिळून घेऊया। यात आता अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया, अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट पण घालून घेऊया। ही एक चमचा आता ह्यात गरम मसाला घालून घेऊया। मीठ हे चवीनुसार आपण घालून घेऊया। फूड कलर आधी सर्व हे मिक्स करून झाल्यावर फूड कलर मग प्रमाणानुसार घालून घेऊया। आता आपण ह्यात पिठी व कॉर्नफ्लॉवरचं माप बघून घेऊया। माझ्याकडे एक मोठा चमचा आहे, त्यानुसार मी माप सांगत आहे। 2 मोठा चमचा पिठीचा घेणार आहोत। तसेच 1 मोठा चमचा आता आपण कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेणार आहोत। आता आपण ह्यात फूड कलर घालून घेऊया, पण हा फूड कलर तुम्ही ऑप्शनल मध्ये वापरू शकता। आता सर्व प्रमाण ह्यात घालून झालेलं आहे। आता आपण हे एकत्र करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपण हे आता मिक्स करत आहोत, तसं याचा कलर छानपैकी येत आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्यात थोडंफार प्रमाणात पाणी सुद्धा वापरू शकता। आता आपण ह्यात थोडंसं प्रमाणात तेल घालून घेऊया, जर हे मोजलं तर हे अर्धा चमचाभर होईल। आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर खूप छान आलेला आहे। आता हे मी अर्धा तास ठेवून देणार आहे, त्यानंतर तुम्हाला मी तळून दाखवेन, मग बघूया हे कसं झालेलं आहे। आता 1 तास झालेला आहे। आता आपण कढईत तेल तापवायला ठेवूया। मी आता कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे। तर फ्रेंड्स, आता तेल तापलेलं आहे। आता आपण ह्यात पीस सोडूया। आपण आता जरासं गॅस लो फ्लेमवर करून घेऊया। कलर तर खूप अमेझिंग वाटत आहे। आपण थोडासा गॅस वाढवूया। तर आता तुम्ही बघू शकता चिकन खूप छान, चिकन छान तळलेलं आहे। आता आपण हे काढून डिशमध्ये घेऊया। आता उरलेले सुद्धा चिकन तळून घेऊया।
आता हे पण पीस छानपैकी तळलेले आहेत. अजून थोडं टाईम तळूया. तळत असताना मी त्यात थोडा कढीपत्ता टाकते. त्या कढीपत्त्याची स्मेलसुद्धा त्याला लागते. जर तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर तुम्ही ह्यात हे ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता आपल्या डिशचा फायनल लुक. कलर अगदी आला आहे ना बाहेरच्या हॉटेल या ढाबासारखा. हे वरून दिसायला तर खूप छान झालेलं आहे. पण आता आपण आतून सुद्धा बघूया हे शिजलेलं आहे का. तुम्ही बघू शकता हे पीस सुद्धा आतून सुद्धा खूप छान शिजलेलं आहे. सो फ्रेंड्स, आता घरात हॉटेलसारखं व ढाबा स्टाईलसारखं जेवण बनवणं काही अवघड राहिलेलं नाही. तर तुम्हाला आवडली नाही माझी रेसिपी, तर तुम्हाला माझी रेसिपी व डिश आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि तसेच शेअरही करा. आणि माझ्या पुढील रेसिपी बघण्यासाठी माझ्या नवीन नवीन रेसिपीजना शेअर करत राहा. थँक्यू सो मच.